पुणे शहरामध्ये प्रदूषणाचा प्रश्न अतिशय मोठा आहे आणि या प्रदूषणामध्ये जे काही 10, 20, 100 कारण आहेत तर त्याच्यामध्ये एक प्रमुख कारण आहे जे शहरामध्ये RMC जे प्लांट आहेत तर ते अतिशय महत्त्वाचं असे कारण असल्याचं गेल्या काही दिवसात समोर येतं. महापालिकेने देखील या सगळ्या प्लांट्सवरती कारवाई करण्याचे निर्देश ठरवले होते. मात्र काही सिलेक्टिव्ह प्लांट्सवरती कारवाई करण्यात आली, काही प्लांटवरती जाणीवपूर्वक कारवाई करण्यात येत नाही. त्याच्यामागे काही राजकीय हस्तक्षेप असल्याचा एक आरोप होतोय. वडगाव बुद्रुक जे आहे सिंहगड रोड परिसरातलं, तर त्या परिसरामध्ये देखील काही RMCचे प्लांट आहेत. मात्र हे प्लांट गेले अनेक वर्ष मागणी करून देखील हटवले जात नाहीत. नेमके का हटवले जात नाहीत त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांची एक कृती समिती बनवलेली आहे, त्यांच्याशी आपण सगळ्यांशी संवाद साधूयात. नेमकं काय नेमकं घडतंय? अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा एक दशकाच्या पेक्षा जास्त आम्ही RMC प्लांट विरोधात आंदोलन करतोय, तक्रारी करतोय. अगदी नगरसेवक, आमदार, खासदार, आयुक्त आणि अगदी आपले लाडके मुख्यमंत्री साहेब देवाभाऊ यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. पण राजकीय वरदहस्तामुळे हे कायदेशीर बेकायदेशीर जे कुठले प्लांट असतील ते आमच्या इथनं हालायचं नाव घेत नाहीत. याला फक्त एक आणि एकच हे आहे, राजकीय इच्छाशक्ती जी आहे ही पूर्ण संपलेली आहे. त्यांना फक्त आमच्या नरडीचा घोट घेऊन किंवा आमच्या मुलांचा जीव घेऊन पैसा कमवायचा आहे. आणि आम्ही फार मोठी चूक केली असं आम्हाला आता वाटतंय की आम्ही त्या लोकांना मतदान केलं. याच्या पुढे आता आम्हाला विचार करावा लागेल. माननीय मुख्यमंत्र्यांशिवाय आम्हाला दुसरं कुठलंही आशास्थान नाही. पण काय नेमक्या अडचणींचा आता सध्या सामना करावा लागतोय? कारवाई होणार होती पालिकेकडनं, ती झाली नाही. कारवाई जी होणार होती ती लोहगाव, खांदवेनगर या परिसरात झाली. पण आमच्या परिसरातले सुद्धा 7 ते 8 जे प्लांट जमीनदोस्त करणार होते ते आमच्या भागातले जे कोणी राजकीय पुढारी आहेत त्यांच्या दबावामुळे घेत नाही सर. प्रत्यक्ष नाव घेतलं तर कदाचित आमचा जीव जाऊ शकतो. आपल्या माहितीसाठी सांगतो, मी टँकर लॉबी विरुद्ध आवाज उठवला होता तर माझ्या कारचे ब्रेक फेल केले गेले होते. मी आणि माझी पत्नी ट्रक खाली चिरडले गेलो असतो. नंतर मला मधुकोश रोडला प्रचंड मारहाण झाली जेव्हा मी RMC विरोधात आवाज उठवला होता. त्या भागात CCTV कॅमेरे नव्हते त्या काळात तरी, त्यामुळे मला प्रचंड काठीने मारहाण झालेली आहे. आणि जर का ह्याच्या पुढे मी आणखी स्पष्ट नाव घेतलं तर माझ्या अंगावर RMCचा एखादा ट्रक गेला तर त्याला फार 3 ते 6 महिने शिक्षा होईल. पण माझं कुटुंब उघड्यावर येईल, त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष नाव घेऊ शकत नाही. सर, काय अडचणींचा सामना करावा लागतो? सगळ्यात महत्वाचं काय की प्रदूषणाची पातळी जी आहे ती सगळ्यात जास्त आहे. तिथे 350 वगैरे प्रदूषणाची पातळी पाहिली. एकतर 8-9 प्लांट ते नदीच्या कडेला आहेत. तिथलं सगळं पाणी जे नदीच्या पात्रामध्ये जातं, जिथं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर पोल्युशन कंट्रोल बोर्डनी 2 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की हे प्लांट बंद करण्यात यावेत. प्रशासनाला तसे त्यांनी सूचना केलेलं होतं, सूचित केलेलं होतं, परंतु कुठलीही कारवाई प्रशासन त्या ठिकाणी करत नाही. महानगरपालिकेकडे अनेक वेळा फॉलोअप झाला. आपण जर बघितलं आता शेवटी ती मागणी करून करून सगळे जे काही प्लांट आहेत ते महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर हटवावेत असा स्थायी समितीच्या याच्यामध्ये ठराव झाला. श्रीनाथ भिमालेंनी त्यावेळेस तसे आदेश किंवा सूचना पण प्रशासनाला केलेल्या आहेत, पण त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही. कारवाई सुरू झाली, परंतु ज्यावेळेस वडगावच्या भागातली कारवाईचा वेळ आली त्यावेळेस रात्रीतून सूत्र हल्ली. पहाटे ही जी कारवाई होणार होती, आपण सगळे बघितलं की सगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्या बाबतीतलं सगळं वृत्त आलेलं होतं. एका अधिकाऱ्यांनी ती टीप दिली आणि वरून सूत्र हल्ले आणि ही कारवाई थांबवली गेली. जसे आता भावेकर साहेबांनी सांगितलं, त्या ठिकाणी स्थानिक सगळं जे काही नेतृत्व आहे त्यांचेच प्लांट त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे ही कारवाई होत नाही अशी भावना सगळी या भागातल्या नागरिकांची आहेत. तुम्ही जर बघितलं तेवढं प्रदूषण प्लांटमुळे होणं एवढं एक मर्यादित नाहीये. त्याच्या जे काही डंपर असतात सिमेंटचे ते ज्यावेळेस जातात त्याला नंबर प्लेट नसतात, त्याच्यावरचं सिमेंट असतं ते सिमेंट सांडलं जातं. बऱ्याच वेळा त्याला जे मोठे टायर असतात, ज्यावेळेस पाऊस पडलेला असतो त्याला चिखल लागलेला असतो, तो चिखल सगळं हे होतो. मध्यंतरी एक महिला बाजूनी चाललेली असताना ती चिरडली गेली डंपर खाली. एका महिलेचा पाय कापला गेला. दुसरी गोष्ट, सगळं धुळीचं साम्राज्य त्या ठिकाणी असतं. त्या भागामध्ये बघितलं तर आपण 3 शाळा आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. आपण आता जर थोड्या वेळापूर्वी बघितलं तर या भागातल्या अनेक लोकांना ब्रॉन्कायटिसचा त्रास सुरू झालेला आहे, त्याच्यावर उपचार सुरू झालेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण त्या ठिकाणी अनेक वेळा मागणी करूनही गेल्या अनेक वर्षापासून या भागातले नागरिक तिथं यासाठी लढत येत आहेत. परंतु मला या निमित्ताने सांगायचं आहे की प्रशासन आणि राजकीय लोक याची मिलीजुली बघत या ठिकाणी असल्यामुळेच ही कारवाई होत नाही. आणि आम्हाला या निमित्ताने एकच इशारा द्यायचा आहे की आता 8-10 दिवसाच्या काळामध्ये जर याच्यावर कारवाई झाली नाही तर या भागातील सगळे नागरिक पहिला टप्पा म्हणून महानगरपालिकेमध्ये तीव्र आंदोलन करतील.
शेवटी या आमच्याकडे दखल घेतली गेली नाही, तर आम्हाला मुख्यमंत्र्याला या निमित्ताने माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती करायची की या बाबत तुम्ही लक्ष घालावं आणि यावर कारवाई करण्याचे तुम्ही आदेश द्यावेत. आणि तसं झालं नाही, आमच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांकडे जर लक्ष वेधून घ्यायचं असेल तर शेवटी आम्हाला ज्यावेळेस मुख्यमंत्री पुण्यामध्ये असतील त्यावेळेस त्यांचा ताफा आम्हाला त्या ठिकाणी अडवावा लागेल, हा या निमित्ताने मी सांगू इच्छितो. त्या ठिकाणी आता दोन्ही जे तुमचे सहकारी आहेत त्यांनी सांगितलं की सत्ताधाऱ्यांचे तिथं आरएमसी प्लांट आहेत. भारतीय जनता पक्षाला शहरामध्ये एवढं मोठं बहुमत मिळालं, आपल्याकडे सुद्धा भारतीय जनता पक्ष असू द्यात, राष्ट्रवादीचं अतिशय प्राबल्य आहे. आज तुम्हाला पश्चाताप होतो? खऱ्या अर्थानं ज्यावेळी इलेक्शनच्या रॅलीज चालू होत्या त्यावेळी आत्ताचे जे चारही निवडून आलेले आहेत ते आमच्या सोसायटीमध्ये आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, हे त्यांचे वाक्य आहेत की 15 तारखेला मतदान होऊ दे, 16ला निकाल होऊ दे, मी निवडून 17ला निकाल लागू दे, मी निवडून येऊ किंवा न येऊ, मी रस्त्यावरती या प्लांटबाबत जाऊन बसेल आणि तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करायचा. त्यानंतर आमचा स्थानिकांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, सगळ्या सोसायट्या त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये चारही नगरसेवक आमदार साहेब स्वतः आहेत. हे असतानाही आम्ही पूर्ण सगळ्या पोस्ट त्याच्यावरती टाकल्या. मेधाताई ज्यावेळी आल्या होत्या त्यावेळी महानगरपालिकेचे 3 अधिकारी तिथं होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुढच्या बुधवारपर्यंत ताई आम्हाला वेळ द्या, आम्ही हे प्लांट बंद करू. त्यानंतर आम्ही तिथून बाहेर आलो. त्यानंतर या ग्रुपवरती सर्व माहिती दिली. हे चारही नगरसेवक त्याच्यावर आहेत. मात्र कुणीही आजपर्यंत आमची मागणी एवढीच होती की आम्ही आमचा कामधंदा सोडून वेळ देऊन आम्ही रस्त्यावरती येऊन आमचा वेळ चाललाय. तुम्ही आमचे जर का लोकप्रतिनिधी आहेत तर आमची बाजू तुम्ही महानगरपालिकेत मांडली पाहिजे. ही कोणतीही त्यांनी कारवाई न केली. त्यामुळे आज पर्याय आम्हाला हा निवडावा लागलाय की आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलंय. लोकशाहीची ताकद दाखवावी लागेल खऱ्या अर्थाने. आणि दुसरा याच्यातला एक भाग आहे, हे जर का तुम्ही बघाल पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे कागदपत्र आहेत, आम्ही त्याची पूर्ण आमच्याकडे घेतलेली आहे. मी स्वतः वकील आहे. याबाबत आम्ही जर का कुठलीच यांनी कारवाई नाही केली तर जे अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केली त्यांच्या मागे आम्ही हात धुवून लागू आणि त्याच्याबाबत त्यांच्या विरुद्ध कारवाई चालू करू. प्लांट कसे बंद करायचे ते होतीलच, त्याबाबत हे नाही. त्यामुळे हा आम्ही एक आमच्याकडनं एक विनंतीपूर्वक एक सूचना किंवा एक सर्वांना देत आहोत, तर त्यांनी त्याची दखल घ्यावी ही विनंती. ते डंपर जे आहेत तिथलं जे सिमेंट वाहतूक करतात त्यांना नंबर प्लेट नसते. खऱ्या अर्थाने ज्या दिवशी मेधाताई आल्या आणि आम्ही प्लांटवरती गेलो, साधारणतः 15 डंपर होते आणि एकाही डंपरवरती नंबर प्लेट नव्हती. पोलीस अधिकारी वाहतुकीचे जे अधिकारी त्यांना बोलून घेतलं. त्यांनी पुढच्या बाजूला एक नंबर होता, त्याच्यावरून ज्यावेळी चेक केलं त्यावेळी प्रत्येक गाडीवरती 15-15, 20-20 हजाराचे चलन पेंडिंग आहेत. तरी या गाड्या रस्त्यावरती फिरतात. आणि दुसऱ्या दिवशी 2 दिवसापुरतं नाटक म्हणून फक्त प्रयाजा सिटी समोर 2 पोलीस 2 दिवस थांबले आणि आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही कारवाई ह्या रस्त्यावर फिरतात कशा, सील करा. मेधाताईंनी स्पष्ट सांगितलं होतं की हे डंपर तुम्ही सील करा आजच्या आज. तरी सुद्धा सेम डंपर रस्त्याला फिरत होते. म्हणजे हे सर्व दिसून येते की याच्यामध्ये प्रशासन, महानगरपालिका आहे, पोलीस खातं आहे आणि स्वतः आता लोकप्रतिनिधी. त्यामुळे आम्हाला आता फक्त पर्याय जसं पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. मी सांगितलं धमक्या येतात. खऱ्या अर्थाने म्हणजे आता ह्या धमक्यांचं कसं आहे की बऱ्याच गोष्टी याच्यात आहेत की त्यांना आता त्या ग्रुपवरती स्वतः आहेत. त्याच्यानंतर आम्ही राहतो कुठं हे माहिती आहे. म्हणजे असं कदाचित तो योगायोग असेल तर बरं असेल. ज्या दिवशी मेधाताई येऊन गेला त्याच्यानंतर आमच्या इथली भागातली लाईट कट होणं, सारखी लाईट जाणं, एक दिवस पाण्याचा प्रेशर डाऊन करणं, ह्या गोष्टी आम्हाला फेस कराव्या लागतात. म्हणजे हे वेगळ्या प्रकारे चालू आहे का, हा प्रश्न आम्हाला पडला. बरोबर. आता त्यांनी आमच्या ॲडव्होकेट चांडकेंनी सांगितल्याप्रमाणे हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की प्रेशर वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे लोक घाबरतात का. भावेकरांनी सांगितलं की हे सगळ्या गोष्टी आहेत. शेवटी सामान्य नागरिक असतो तो या सगळ्या गोष्टींना घाबरत असतो की आपल्यावर कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने त्रास. मग करायचं काय की सगळी यांचीच यंत्रणा असते. त्यामुळे काय करायचं, पाणी कमी करणं, लाईट घालवणं, जेणेकरून नागरिकांना त्रास होईल आणि ते शांत बसतील, अशा पद्धतीने हे सगळं चालू असतं. त्यामुळे मागणी हीच आहे की प्रामुख्याने सगळ्यात जास्त विषय करण्यापेक्षा की हे जे प्लांट आहेत हे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर हटवले गेले पाहिजेत. आम्हाला व्यवसायाला विरोध नाहीये, तुम्हाला जो व्यवसाय करायचा तो करा. प्लांट चालकांना पण आम्ही विनंती करतो आता की तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुमचे प्लांट त्वरित बाहेर हलवावेत. प्रशासनाने ते जर हलवत नसतील तर कारवाई करून तिथून हलवावेत आणि आमच्या आरोग्याशी खेळ करू नये, एवढीच आमची या ठिकाणी विनंती. मी पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं महानगरपालिकेतल्या विजयानंतरचं एक भाषण ऐकवलं. काय म्हणत होते फडणवीस? त्यांनीच त्यावेळेस सगळ्या महानगरपालिकेच्या नवीन नगरसेवकांना सांगितलेलं आहे की आपली पारदर्शकता आणि आपल्याला एक विश्वास या सगळ्या लोकांनी दाखवलेला आहे आणि तशाच पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे.
जर चुकीचं काम केलं मग तो कितीही मोठा असला तरी पण त्या ठिकाणी त्याची दखल घेतली जाईल आणि त्याच्यावर कारवाई होईल. या निमित्ताने मला माननीय देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री आहेत, खरं तर यावेळेस सगळ्या लोकांनी यावेळेस सांगितलं की आम्ही केंद्रीय नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून या सगळे स्थानिक नेतृत्व आहेत ज्यांचे प्लांट त्या ठिकाणी आहेत त्यांना आम्ही मतदान केलेलं आहे. परंतु आमची मोठी चूक झाली. जसं भाषणांमध्ये देवाभाऊंनी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की अशा पद्धतीची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या निमित्ताने मला तीच विनंती करायची आहे की याच्यामध्ये आपण लक्ष घालावं आणि ही जी काही लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करून हे प्लांट त्वरित येथून हलवावेत आणि महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर हलवावेत. तर आपण पाहिलं की अतिशय मोठ्या प्रमाणावरती संतप्त अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कारण साहजिक आहे, राजकीय दबाव तिथं त्या ठिकाणी आहे आणि आरएमसी प्लांटवरती कारवाई होत नसल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. पाहूयात या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं. तसंच थांबूया. धन्यवाद.